आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। ना पेट्रोल ना लायसन ना लोनची गरज, गणेशोत्सवानिमित्त घेऊन जा फक्त 40,000 रुपयात। अखेर त्या कसायासह त्याच्या साथीदारांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे। काही दिवसांपूर्वी गाय कापतानाचा एक व्हिडिओ मुख्य आरोपी असलम कुरेशी आणि त्याचे साथीदार सोफियान शेख आणि रांजणी येथील यासीन या तिघांनी समाज माध्यमांवर व्हायरल केला होता आणि त्याचे तीव्र प्रतिसाद उमटले होते। या अनुषंगाने जोपर्यंत असलम कुरेशीला अटक होत नाही तोपर्यंत गणेश विसर्जन करणार नसल्याची भूमिका हिंदुत्ववादी संघटना आणि काही गणेश मंडळांनी काल गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर घेतली होती। दरम्यान पोलिसांनी हे प्रकरण चांगले हाताळले आणि लवकरच असलम कुरेशीला अटक करू असे आश्वासन दिल्यामुळे हे गणेश विसर्जन पुन्हा सुरू झाले। या प्रकारामुळे गणपती बाप्पा पोलिसांना पावले असेच म्हणता येईल। या संदर्भात आज पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली आहे आणि या तिघांनाही 4 दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे। जालनामध्ये 1 सप्टेंबरला एक गोवंश हत्येची व्हिडिओ व्हायरल झाली होती, ज्याच्या भरपूर नागरिकांमध्ये त्याच्याबद्दल रोष उत्पन्न झाला होता। त्याच दिवशी पोलिसांनी स्वतःहून त्याच्यावर ॲक्शन घेतला होता आणि स्वतःहून पोलीस फिर्यादी होऊन FIR त्याच दिवशी दाखल करण्यात आली होती। नंतर त्याच्यामध्ये नवीन BNSची 111 कलम पण ॲड करण्यात आली त्या केसला स्ट्रॉंग करण्याबद्दल, आणि कारण तो एक ऑर्गनाइज्ड गँग होता त्यामुळे करण्यात आले। त्याचा मुख्य आरोपी सगळे पसार होते आणि त्याला शोधण्यासाठी 4-5 दिवसापासून पोलिसांची सतत प्रयत्न सुरू होता। त्यामध्ये पोलीस टीम परभणी, पाथरी, मानवत, खुलताबाद, सिल्लोड, इव्हन हैदराबादला पण एक टीम, आणि जालना जिल्ह्यामध्ये पण रांजणी, तुमचा घनसावंगी, वरती हसनाबाद, हा सर्व परिसरमध्ये भरपूर शोध घेतला। त्यामध्ये काल आम्हाला पहिला ब्रेक थ्रू भेटला की एक आरोपी सोफियान कुरेशी अटक करण्यामध्ये पोलिसाला सक्सेस भेटली, आणि त्या लिंकला पुढे घेऊन त्यामध्ये मुख्य आरोपी असलम कुरेशीला काल रात्री उशिरा ज्यावेळी विसर्जन सगळा सुरू होता पोलिसला ताब्यामध्ये घेण्यामध्ये सक्सेस प्राप्त झालेली आहे। आम्हाला अशी एक गोपनीय माहिती भेटली होती, एक महिलाकडे तो येणार आहे आणि त्या लिंकला फॉलो करत त्याला ताब्यामध्ये घेण्यामध्ये सक्सेस प्राप्त झाली, आणि 3 आरोपीला आज अटक करून त्यामध्ये असलम कुरेशी व्हिडिओमध्ये दिसणारा, त्यासोबत सोफियान कुरेशी, तसंच हे आरोपीला मदत करणारा एक रांजणीचा यासीन कुरेशी, असे 3 आरोपीला आतापर्यंत पोलिसांनी अटक केला आहे। आज सकाळी त्यांना कोर्टामध्ये प्रोड्यूस केल्यानंतर माननीय न्यायालयाने 4 दिवसाची पोलीस कस्टडी त्यांना दिलेली आहे। आणि आता आमचा सगळा पुढचा तपास, ही घटना नेमकी एक्झॅक्टली कधीची आहे, कुठे झालेली आहे, एक्झॅक्ट घटनास्थळ, नंतर त्यामध्ये कुठल्या मोबाईलमध्ये शूट ओरिजिनल व्हिडिओ प्राप्त करणं असो, हे गोवंश कुठून आला, हे सगळे पॉइंटवर तपास आता त्यांना पोलीस कस्टडीमध्ये पुढच्या 4 दिवशी पोलीस करणार आहे। आणि एक टफ केस होता, आणि त्यामध्ये सदर बाजार पोलीस स्टेशन आणि LCB या दोघांची टीम भरपूर 5 ते 6 टीमनी 4 दिवसामध्ये खूप मेहनत घेतली। DYSP कुलकर्णी साहेब आणि ॲडिशनल SP आयुष नोपानी याचा सतत पाठपुरावा करत होते, आणि याचा एक लॉजिकल कन्क्लुजन आम्हाला काल रात्री किंवा आज सकाळी त्याच्यामध्ये भेटलेला आहे। त्याचा जुना भरपूर रेकॉर्ड आहे, 10 ते 11 केसेस आहे, भरपूर केसेस त्याचे सुटलेले आहे, आणि एक केस त्याचा न्यायप्रविष्ट आहे राइटिंग 324चा। अटक हमने किया है, हमारी टीम कहीं सर्च कर रही थी, परभनी में ढूंढ रही थी, मानवत, पाथरी, अलग अलग जगह पे, उसको अटक करने में सक्सेस मिला है फाइनली। आणि जो मी सांगितलं, जो आम्हाला एक लिंक सापडलं होतं त्या लिंकला फॉलो केल्यामध्ये अटक झालेला आहे। याच्यामध्ये मी पुढे बोलू पुढेच्या आता ह्या विषयामुळेच आपला कालचं वातावरण थोडा शहरामध्ये खराब झाला होता। दरम्यान पोलिसांनी असलम कुरेशीला पकडल्यामुळे पोलिसांवरचं जरी विघ्न दूर झालं असलं तरी जालना शहरावर मनपाचं विघ्न जे आहे ते कधी दूर होईल हे आता पाहणे औचित्याचे ठरणार आहे।
कारण जालना शहर महानगरपालिकेने 48 तासामध्ये जालना शहरातील उघड्यावर होणारी मटण विक्री, मांस विक्री आणि कत्तलखाने बंद करण्यात येतील असे लेखी उत्तर या हिंदुत्ववादी संघटनांना दिले आहे. अजून 48 तास होणे बाकी आहे. त्यामुळे उद्या या प्रकरणासंदर्भात महानगरपालिका या खाटीकखान्यांवर, या उघड्यावर होणाऱ्या मांस विक्रीवर काय निर्णय घेते हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे. दरम्यान या तिन्ही आरोपींविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 111 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याच्या कलमामध्ये किमान 5 वर्ष कारावास किंवा आजीवन कारावास देखील वाढू शकतो. त्याचसोबत 5 लाखांच्या दंडाचीही तरतूद करण्यात आली आहे. तिन्ही आरोपींना आज न्यायालयात उभे केले असता पुढील 4 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे या कोठडीमध्ये पोलीस या गुन्हेगारांकडून आणखी काय माहिती हस्तगत करतात हे देखील पुढे येणार आहे.